नववर्षानिमित्त भाविकांची देवदर्शनानं सुरुवात. राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची रीघ. शिर्डी कोल्हापुरातील मंदिरं भाविकांनी फुलली. भारतात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत. मुंबई दिल्लीसह विविध शहरांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचं धमाकेदार स्वागत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतल्या अनेक भागात वरुण राजाची हजेरी. भल्या पहाटेच सुरू झाली पावसाची बुरबुर. भीमा कोरेगावमधल्या विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन. व्यवस्थेवर दोन्ही नेत्यांचं समाधान. तर आज दिवसभर भीम अनुयायांची गर्दी वाढणार. महापालिका निवडणुकीत आज आणि उद्या अर्ज माघारीचा दिवस. अर्ज भरलेल्यांची मनधरणी करताना सर्वच नेते मंडळींचा लागणार कस. 33,306 उमेदवार आहेत रिंगणात. भाजपशी बोलणी फिसकटलेल्या शिंदे शिवसेनेचा अजित पवारांना हात. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांची युती. तर आज उदय सामंतांची पुण्यात चर्चा होणार. अजित पवारांची माहिती. पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना चक्क एबी फॉर्म गिळला. एकाच जागी 2 उमेदवारांना फॉर्म दिल्यानं गोंधळ. पोलिसांकडून उद्धव कांबळेवर गुन्हा दाखल. शोध सुरू. मुंबईत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तब्बल 12 वॉर्डमध्ये बंडखोरांकडून अर्ज दाखल. भाजपला अद्याप नाराजी शमवण्यामध्ये यश नाही. आज पुन्हा भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडणार. बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये 6 पैकी 3 प्रभागांमध्ये बंडखोरी झाल्याचं चित्र. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या नाराजी नाट्यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न. पक्षातील काही नेते बंडखोरांसोबत चर्चा करणार. ठाकरे बंधूंकडून प्रचाराची रणनीती. संयुक्त सभा, रोड शो आणि वचननामा तयार करण्याचं काम सुरू. मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंची युती काय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. वचननामा 4 जानेवारीला जाहीर केला जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.